नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आहे। ज्या अपडेट अनुसार आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000 ची तेजी। पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झालाय की 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000 ची तेजी। आणि याला जोडूनच या 1000 च्या तेजीमुळे मग 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र अनावधानानं विसरतात। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्याला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं बघायला मिळत राहतो। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। ज्या अपडेट अनुसार आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भावात 100% येणार आहे 1000 ची तेजी। पण अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की 1 सप्टेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000 ची तेजी। आणि या 1000 च्या तेजीमुळे मग अखेर 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि या तेजीमध्ये मग 1 सप्टेंबर नंतर आपण कांदा विक्री करायची का नाही, तर या सर्व प्रश्नांची आता एक एक करून या ठिकाणी घेऊयात अचूक उत्तरे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2 दिवसांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि एक पोस्ट सुद्धा व्हायरल झाली की बांगलादेशने भारतातून कांदा खरेदी ही बंद केली। तर सर्वात प्रथम ही जी पोस्ट ही चुकीची। IP परवाना हा त्या ठिकाणी संपला होता, त्यामुळे काही कालावधीपुरतं बांगलादेशनं भारतातून कांदा खरेदी थांबवली होती, पण पुन्हा एकदा बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली। म्हणजे ही जी भीती आहे तुमच्या मनातली ती प्रथम सोडून द्या। राहिला प्रश्न देशातील कांदा बाजारभाव पातळीचा। तर देशामध्ये सध्या कांद्याची बाजारभाव पातळी ही मागच्या 2 दिवसात थोडीशी घसरली होती या अफवेमुळे, पण या ठिकाणी पुन्हा एकदा बाजारभाव आता सावरलाय आणि कांदा बाजारभाव पुन्हा एकदा 1600 ते 1800 पासून 1700 ते 2000 च्या दरम्यान पोहोचलाय। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यावं लागेल की 1 सप्टेंबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे कांदा बाजारभावात 1000 ची तेजी येऊ शकते, समजून घेऊया। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी रेकॉर्ड स्तरावर पोहोचणार आहे, कारण बांगलादेशमध्ये जो कांदा शिल्लक आहे
तो कांदा फक्त आणि फक्त सध्या जो आहे तो 31 ऑगस्टपर्यंतचा आहे. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये कांदा हा अजिबात नाही. त्यामुळे बांगलादेशला कांदा इथून पुढे जोरदार खरेदी करावा लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 1 सप्टेंबरनंतर दरवर्षी कर्नाटकची कांद्याची आवक बाजारात वाढते, जी यंदाच्या वर्षी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे वाढणार नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथं कांद्याचं जे ते अतोनात नुकसान झाले आता मागच्या 2-3 दिवसात पाऊस जो झाला आहे त्यामुळं सुद्धा भविष्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून जो कांदा मार्केटमध्ये येऊ शकत होता तो सुद्धा उशिराने येणार आहे. कांदा कमी येणार आहे, 30% घटीची शक्यता आहे. यामुळे सुद्धा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होत आहे. शिवाय श्रावण सुद्धा संपलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की आता सण उत्सव सुरू झाले, जिथं कांद्याची मागणी भरपूर वाढत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे. या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर 1 सप्टेंबरनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भरमसाठ गॅप निर्माण होणार आहे. हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला अलगद 1 सप्टेंबरनंतर 1000ची तेजी प्राप्त करून देणार आहे. आणि याच्यामुळे कांद्याचा भाव हा 1 सप्टेंबरनंतर सुरुवातीला 2500 पार आणि त्यानंतर 3000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत. विक्रीचा विचार अशा परिस्थितीत स्वाभाविक आहे आपल्या मनात येईल, तर अशा परिस्थितीत 2500च्या वर भाव गेला की तिथं कांद्याची विक्री सुरू करा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आपणास आवडल्या म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.